नमस्कार दिसण्याला धांडोळे. आज आपण करत आहोत वाटाण्याचा बटाट्याचा व्हेजिटेबल भात. बघूया आता आपण स्टार्ट करूया. कांदा टमाटर कापून ठेवले. आता आपण गॅस लावूया. तो ठेवला कापायला. सुरुवातीला आपण आधी आपण याच्यात तेल टाकूया. तीन पळी मी तेल टाकले, बघू शकता तुम्ही. आधी आपण याच्यात कांदा टाकूया. कांदा 2 साईजचं मीडियम घ्यायचं, कापायचं. मिरची पण टाकायची, 2-4 मिरच्या मीडियम साईजच्या कापायच्या. असं हलवायचं. असं हलवायचं व्यवस्थित. मसाला भात म्हणला व्हेजिटेबलचा, मुलांना टोपामध्ये करावा. गॅस आपला कांदा लाल होतो, जरा 5 मिनिटं थांबायचं. बघा ह्याच्यात वाटाणा बटाटा एक घेतलाय आणि एक चणा हरभऱ्याचं असतात ना, ढाळ त्यातलं हे चणा आहे, तो पण घेतलंय. आणि ह्याच्यात कांद्याची पात, शिमला मिरची. आपण आता कढीपत्ता टाकायचा. आणि गाजर घेतलंय आणि कोबी. आता आपण कांदा मस्तपैकी लाल झालाय. आता आपण याच्यात टमाटर टाकतोय. 2 मोठ्या आकाराचे टमाटे घ्यायचे, कापायचे मोठ्या साईज 2. आता आपण याच्यात मसाला टाकतोय. चम्मच चटणी, हळद 1 चम्मच, मीठ, हा बघा पुलाव बिर्याणी मसाला, हा आपण याच्यात टाकूया. ह्या मसाल्यामध्ये सर्व असते, गरम मसाले, आणि छान लागतो. सुगंध पण छान येतो आणि भात पण आपला मस्त चवदार होतो. मसाला जरा असं मसाले लावून मिक्स करायचं. आता आपण हे व्हेजिटेबल एकत्र घेऊया. सर्वच घेऊया. बटाटा एकत्र घ्यायचं. आता आपण हे गॅस स्लो करायचं आणि सर्व आपण व्हेजिटेबल कापून ठेवलेलं सर्व त्यात टाकायचं. मिक्स अशा पद्धतीनं टाकायचं.
अशा पद्धतीनं सर्व व्हेजिटेबल असं टाकून घ्यायचं त्यात टोपामध्ये असं सर्व हे आता आपण हलवूया. सर्व आता आपण हलवूया. सर्व ह्याच्यात बटाटा, गाजर, शिमला मिरची सर्व आपण टाकलेलं आहे. वाटाणा हे असं हलवायचं सर्व. ह्याच्यावर आपण झाकण ठेवून शिजू द्या. तोपर्यंत आपण तांदूळ धुवूया. आता बघूया आपण आपल्या भाज्या बघा अशा पद्धतीनं मसाला झाले. आता आपण त्याच्यात तांदूळ हे बघा असे स्वच्छ धुवायचं 2-3 पाण्यात आणि असं टाकायचं. अशा पद्धतीनं असं टाकायचं आणि आपण हलवूया. त्याच्यात आपण गाजर, बटाटा, वाटाणा, चणा मिक्स टाकले. शिमला मिरची त्याच्यात पाणी टाकूया. अशा पद्धतीनं आता भात आपला शिजू द्यायचा. आता बघूया आपण बघा आपला भात कसा मस्त पैकी सळसळीत झालाय. मोकळा बघा असा मस्त शिजलाय. आता आपण ह्याच्यात काढूया. असं माझ्या पद्धतीनं सोप्या पद्धतीनं भात पुलाव वाटाण्याचा राईस करून बघा. अशा पद्धतीनं भात आपला कसा मस्त मोकळा झाला. माझे तर भाकरी पण चालू आहे. आपला राईस गॅस बंद करा. माझा मसाला भात आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.